सर्वांना नमस्कार. कवळी कळी या स्टोरीचे 48 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. पिंट्यानं अनिताला भावड्यासोबत रंगे हात पकडली. मग पिंट्यानं तिच्या वडिलांना ताबडतोब बोलवून घेतलं आणि सगळ्या सामानासहित तिला इथून आत्ताच्या आत्ता घेऊन जायचं असं म्हणाला. खूपच मिरवत अख्खं सामान देऊन तिला घरात आणली होती आणि तिचा बापसुद्धा रागारागातच आला आणि त्यानं सगळी माणसं जमवली. पिंट्याचे आई वडीलसुद्धा आले आणि आधी तर पिंट्याचा सासरा नाकबुलीला आला. माझ्या मुलीवर तू उगीच आळ घेऊ नकोस. काय पुरावा आहे तुझ्याकडे की तिचं बाहेर लफड आहे आणि तिला अशी जनावरासारखी मारली तू? बघ तिची काय अवस्था झाली आहे असं तो म्हणाला. पिंट्या म्हणाला, इतके दिवस मी बोललो नाही कारण मला ते दिसलं नाही, पण खानाखुणा मात्र दिसत होत्या आणि काल रात्री मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. आणि मी एकटाच नव्हतो, माझ्यासोबत हा तात्यासुद्धा होता, त्यालासुद्धा विचारा तुम्ही. आणि भावड्यासुद्धा गायब आहे, तो घाबरून आला नाही. याच्यापेक्षा दुसरा आणखीन कोणता पुरावा हवा? आणि मी इथे तुम्हाला पुरावे द्यायला बसलोच नाही. तुम्ही तुमची मुलगी उचला आणि निघा. सासऱ्याचा आता पाहुण्यांदेखत अपमान होत होता. आपली मुलगी काय लायकीची आहे हे त्यांना आधीच माहीत होतं, कारण लग्नाच्या आधीच 8वीपासूनच ती माहेरामध्ये सुद्धा अशीच सोकावलेली होती. कसं बसं ते प्रकरण त्यांनी घराच्या बाहेर जाऊ दिलं नव्हतं, त्यामुळे ते कोणालाच माहीत नव्हतं आजपर्यंत. मग पिंट्या म्हणाला, तुमच्या बायकोनं जर तुमच्या देखत असा नंगा नाच केला असता तर तुम्ही खपवून घेतला असता का? अहो, लहान मुलीलासुद्धा घराच्या बाहेर सोडून ती त्याच्यासोबत घरात झोपत होती. वाटलं तर विचारा त्या लहान मुलीला, ती सगळं सांगेल, कारण लहान मूल कधीच खोटं बोलत नाही. आता अनिताच्या मोठ्या मुलीला चांगलं समजत होतं आणि तिला बोलायलासुद्धा येत होतं आणि ते सगळं बोलायला लागली. अनिता आणि भावड्या त्यांना प्रणय क्रीडा करताना व्यत्यय आल्यावर किती मारत होते, कुठे मारत होते हे सगळं सांगितलं तिनं. आणि आई सू करायला जाते म्हणून मकाच्या शेतात जायची आणि लवकर यायचीच नाही हेही तिनं सांगितलं. आता सगळे लोक हे ऐकत होते आणि आश्चर्याने तोंडात बोट घालत होते. कुसुमसुद्धा ते ऐकत होती, पण तिला आता लाज वाटत होती स्वतःचीच. कुठल्याही स्त्रीला असे घाणेरडे आरोप चारचौघात ऐकणं किती लाजिरवाणं वाटतं. अनिता मात्र मान खाली घालून उभा होती आणि अनिताचा बाप तिच्या सासूला म्हणाला, अक्का तू काही बोलणार आहेस की नाही? तुझं पोरगं माझ्या पोरीवर वाटेल तसा आरोप करतं. 3 पोरी झाल्यानंतर आता हे कोण खपवून घेईल का? तूच सांग. आणि किती मारलं बघ त्यानं. सासूला मात्र सगळं माहीत होतं आणि ती काहीच बोलत नव्हती. आता नक्की कोणाच्या बाजूने बोलावं हे तिला समजेना. केलेली पापं कधीच लपून राहत नाहीत, ती कधी ना कधी उघड होतातच. आणि अनिता आणि कुसुमच्या सासूचं पाप तर खूप मोठं होतं. त्या पापाचं पोट फुटलं होतं आणि आता ते अशा प्रकारे बाहेर येत होतं. त्यांचे 100 अपराध भरले होते बहुतेक. पापाचा घडा भरून तो फुटण्याची वेळ आली होती. आणि अनिताला वाटलं आता तरी सासू तिची पाठराखण करेल, पिंट्याला समजावून सांगेल, जशी आजपर्यंत पाठराखण केली होती तशी. आता सासू काहीच बोलत नाही म्हटल्यावर अनिता पिसळली आणि म्हणाली, पप्पा त्यांना काय सांगता, त्यांना सगळं माहीत आहे आणि आता मीच बोलणार आहे. आणि ती पिंट्याला म्हणाली, आत्याला हे सगळं माहीत होतं, तरीही त्यांनी इतके दिवस तुमच्यापासून का लपवलं हे त्यांना विचारा. आणि आता सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. असं कोणती सासू आहे जी सुनेचं पाप लपवून ठेवते? ती सून आपल्या मुलाला फसवत असते, तिला सासू साथ देते. म्हणजे नक्कीच सासूच्या बुडाखाली सुद्धा अंधार आहे असं सगळ्यांना वाटलं. आणि पिंट्या म्हणाला, आई तुला हे आधीच माहीत होतं का? खरं सांग. आता सासूला काय बोलावं ते समजेना, तर पप्प करत म्हणाली, पिंट्या जाऊ दे, अरे लेकरांकडे बघ, 3 पोरी पदरात आहेत. पिंट्या तिला म्हणाला, तू मला फक्त इतकंच सांग, हे सगळं तुला माहीत होतं का? भावड्याच्या आणि अनिताच्या संबंधाबद्दल तू का लपवून ठेवलंस माझ्यापासून? आणि अनिता म्हणाली, आता त्या बोलणारच नाहीत, पण मी सांगते ना, आत्या आत्यापर्यंत काहीच बोलल्या नाहीत, कारण त्यांचंसुद्धा भावड्याच्या बापासोबत लफडं होतं आणि ते मला माहीत होतं, भावड्याला माहीत होतं आणि आम्ही ते सांगू सगळ्याला म्हणून त्या आमचं पण सांगत नव्हत्या कोणाला. आणि तेही इतके दिवस
जेव्हा मामा वसईला होते तेव्हापासून ते आजपर्यंत जोपर्यंत त्या थकत नव्हत्या तोपर्यंत अगदी कुबेर भाऊजी कुसुमताईचं लग्न झालं तरीही त्यांचं लफडं होतं इतक्या वर्षाचं. आणि आता हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. आणि सासू सुनांची ही कसली मिलीभगत म्हणायची, या कसल्या खानदानातल्या आहेत हेच कळेना. आता सगळ्यात जास्त धक्का तर कुसुमच्या सासऱ्याला बसला. आता गावातल्या काही लोकांना याची कानकून होतीच, पण तिच्या नवऱ्याला माहीत असेल आणि जर त्याला चालत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून ते सगळे गप्प बसलेले होते. जसं की भावड्याला त्याच्या बायकोचं सगळं माहीत होतं, पण तरीही त्याला चालत होतं. मग नानाचं सुद्धा तसंच असेल असं सगळ्यांना वाटलं. पण नाना पक्का वेडा होता. त्याला सारखं पैसा, जमीन जुमला आणि बड 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 याशिवाय दुसरं काही येत नव्हतं. त्यामुळे त्याचं बायकोकडे दुर्लक्ष असायचं. आणि त्यातच कुसुमची सासू बरोबर कुबेरला त्याच्या बापासमोर वैरी म्हणून उभा करायची आणि त्याचं लक्ष तिकडं वळवायची. आणि बैलबुद्धी असलेला कुसुमचा सासरासुद्धा तिच्या जाळ्यात अडकायचा. आणि इतकी वर्ष चालत आलेलं हे सगळ्यात जास्त मोठं लफडं त्याला माहीत नव्हतं. कुसुमच्या सासऱ्याला आता मात्र काय बोलावं हे समजेना. आणि अनिता आगाऊपणानं म्हणाली, मग आता जर मला घरातून हाकलून बाहेर काढायचं असेल तर आत्यालासुद्धा हाकला. त्यांचा आणि माझा गुन्हा एकच आहे, मग दोघीला शिक्षासुद्धा एकच हवी. आता कुसुमच्या बापाला बरं वाटत होतं कुठंतरी. आणि निर्लज्जसारखा तो म्हणाला, मग माझ्या पोरीचं काय चुकलं? जर तिची सासूच अशी वागत असेल तर? सासू त्याच्या बापाबरोबर होती आणि माझी पोरगी त्याच्या पोराबरोबर. आता सासूच्या माहेरची माणसं तिच्याच अब्रूचे धिंडवडे काढत होते. आणि कुसुमच्या सासूला तो दिवस आठवत होता ज्या दिवशी वाजत गाजत कोडकौतुक करत अंगभर दागिने घालून ही सून तिनं कौतुकानं मिरवत आणली होती. आणि तीच सून आता इतक्या माणसांमध्ये सासूची वाजत गाजतच बेअब्रू करत होती. आणि आता अनिता आणखीनच चेकाळून म्हणाली, आणि इतकंच नाही तर माझा नवरासुद्धा त्या भावड्याच्या बापापासूनच झालेला आहे. आणि आता तर सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडावर बोट ठेवलं. आणि आता इथल्या इथे धरणी फाटून त्यात सामावून गेलं तर बरं होईल असं कुसुमच्या सासूला वाटत होतं. तिने जमिनीकडे जी नजर लावली होती ती वर उचलून बघतच नव्हती. कुसुमचा सासरा तर आता भ्रमिष्ट व्हायचा तेवढा राहिला होता. आता तो चिडला. त्यानं तिथलीच काठी उचलली आणि तिच्या कंबरट्यात घातली. तरी हू नाही की चू न करता ती तशीच जमीन पकडून राहिली. काय काय बोलायचं? आता किती अब्रू गेली होती आणि किती आली होती हेच कळत नव्हतं. या बिनअब्रूच्या बाईला बोलायचं तरी काय? आता म्हातारपणी इतकी सगळी अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली, इतकी वर्ष सासरी नाक उचलून तोऱ्यात राहिली आणि आता हा लाजिरवाणा प्रसंग वाटणीला यावा यासारखं दुर्दैव नव्हतं. सासऱ्याला तर आता आपण जिवंत आहे की मेलोय हेच कळेना. माझी जमीन, माझा पैसा, माझा जमीन जुमला, मी इतकं कमवलं आणि मी तितकं कमावलं असा छाती पिटून ज्याला त्याला पराक्रमानं सांगायचा. पण पैशाच्या मागे लागून तो काय कमावत बसण्यापेक्षा बायकोकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं असं जो तो म्हणायला लागला. आणि त्यानं आतापर्यंत जे कमवलं ते शून्य झालं होतं. आणि आता त्याच्या हातात काय राहिलं होतं? काहीच नाही. मेल्यानंतर जमीन जुमला, पैसा, अडका, गाडी, बंगला यातलं काहीच सोबत येत नसतं. पण जी अब्रू शेवटपर्यंत सोबत येते, अगदी मेल्यानंतरही, ती सुद्धा त्याच्याजवळ राहिली नव्हती. अनिता तर खूपच नालायक होती. स्वतःही बुडत होती आणि दुसऱ्यालाही घेऊन बुडत होती. स्वतःच्या करणीचा पश्चाताप होणं राहिलं बाजूला, पण सासूच्या पापाचा पाडा वाचून ती तिची पापं कमी करत होती. किंवा तिच्यावरून सगळ्यांचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता त्याची आई गप्प आहे हे ऐकून पिंट्यालासुद्धा अनिता बोलते ते खरं आहे असं वाटलं. आणि सासऱ्याला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. जो मुलगा आपला नाही, त्याच्या संसारासाठी, त्याच्या हितासाठी किती झटत होता तो. आणि जो स्वतःचा आहे, स्वतःच्या रक्ताचा आहे, त्याला कधीच जवळ केला नव्हता त्यानं. आणि आता थोरली आई बोलायला लागली. ती आत्तापर्यंतचा कुबेरचा छळ केलेला, कुसुमचा छळ केलेला या सगळ्याचा बदला घेऊनच बोलणार होती. आणि थोरली आई म्हणाली, बघा बघा,
या सटव्या रात्रीच्या अंधारच्या उसात मकत जाग करत होत्या. भावकीतलीच माणसं उरावर घेऊन पडत होत्या आणि बिचाऱ्या सती सावित्री असलेल्या कुसुमवर जवा तवा आळ घ्यायच्या. या काळी कृत्य करायच्या आणि सगळं त्या निष्पाप कुसुमवर खपवायच्या. का तर तिचा नवरा इथं नाही म्हणून. आणि यांचे नवरे इथे होते तरी यांना ठोकं कमी पडत होतं. तुम्ही तुमचा माज जिरवून घेत होता आणि बिचाऱ्या कुसुमवर आळ घेत होता. ती एक गरीब गाय होती आणि तुम्ही सगळेजण तिच्यावर संशयाच्या आणि जहरी शब्दाच्या तलवारी घेऊन धावत होता. तुमच्यासारख्या नासक्या घरात ती पडली हेच तिचं दुर्दैव. आणि थोरली आई कुसुमच्या सासूला उद्देशून म्हणाली, आता काय गये अवदसे, धाकट्या दिरावर असा जबरदस्ती केल्याचा आरोप करून वायली राहिलीस ना तू. नवऱ्याला एकाचं दोन सांगून फितवलास. अगं तुझी थेरप पहिल्यांदाच माहीत होती आम्हाला, पण तुझ्या नवऱ्याला विश्वास नव्हता ना आमच्यावर. आणि तुला इथं नवरा नसताना एकत्र कुटुंब असताना अडचण होत होती ना माणसं अंगावर घ्यायची, म्हणून वेगळं राहिलीस काहीतरी कुरळी काढून. आणि आता तुझ्या सुनेनं सुद्धा तेच केलं. तिला तुझी अडचण होत होती म्हणून ती वायली राहिली तुझ्यापासून. आणि आता घ्या नाना, तुमची लाडकी बाईल काय गुणाची आहे ते कळलं का. आणि आता जर कुबेर इथं असता ना तर तुम्हा सगळ्यांची चांबडी लोळवली असती त्यानं. त्याच्या बायकोवर आळ घेत होता. ते लेकरू रात्रभर घाबरून घरातनं बाहेर पडत नव्हतं. तुम्ही लांडग्यासारखी तिची लक्तर वेशीवर टांगायला टपला होता ना तिच्या दारात. आणि काय हो नाना, तुम्ही तर रात्रभर पहारासुद्धा दिला होता कुसुमच्या घराबाहेर तिचा बावा पकडण्यासाठी. तुमच्या या बायकोच्या सांगण्यावरून. आणि किती आनंद झाला होता तुम्हाला, आठवा जरा. त्यावेळीसुद्धा हीच सगळी माणसं होती आणि आत्ताही हीच सगळी माणसं आहेत. मग काय मिळालं तुम्हाला त्यावेळी, ढेकळं. अहो जिकडे पहारा द्यायचा तिकडे दिला नाही, तिकडे मोकळं सोडलं आणि तिकडे भसाभसा वारं जात होतं. आणि जिथं बावन कशी सोनं आहे तिकडे तुम्ही शंका घेत बसला आणि तिलाच सत्वपरीक्षा द्यायला लावत होता. मग काय तुम्हाला माणसांची पारख आहे. तुम्हाला तुमची बुद्धी नाहीच म्हणा. हे केस उन्हानं पिकलं का वयानं. आता काय बोलणार सासरा, तोंडात मारल्यासारखा गप्प बसला होता. सासऱ्याला आता हे काही सहन झालं नाही. तो धडपडत उठला आणि रॉकेलचं कॅन अंगावर ओतून घेत म्हणाला, आत्ताच्या आत्ता मला आग लावून घेतो, मला जगायचं नाही. मग 4 माणसांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, वेडेपणा करू नको. कुसुमला आता इथे कुबेर असता तर खूप बरं झालं असतं असं वाटलं. परिस्थिती खूपच चिघळली होती. आता बापाची आणि पिंट्याची अवस्था एकच होती. दोघेही फसवले गेले होते. पिंट्याला तर आता स्वतःच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. आणि आता त्याला बापाच्या हातातलं ते रॉकेलचं कॅन स्वतः घ्यावं असं वाटत होतं. आणि सासरा म्हणाला, आता मरू नाही तर काय करू. सगळ्या पाहुण्यारावळ्यामध्ये सगळं कळलं. आता सगळ्यांना तोंड कसं दाखवू असं म्हणून तो बडवून घेत होता. आता याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. खरंच कसं तोंड दाखवायचं. आत्तापर्यंत त्याचं नुकसान झालं की तो कुबेरकडून भरून घेत होता. पण आता जे अब्रू नुकसान झालं ते कसं भरून घ्यायचं, किती पैशात भरून घ्यायचं. एकदा अब्रू गेली की गेली. कितीही पैसा अडका ओतला तरी भरून निघत नाही. इतकं सगळं होऊन भावड्या आणि त्याचा बाप नामानिराळा होता. त्या दोघांचं नाव कुठेच येत नव्हतं. बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं, एकदा तडा गेला की गेला. मग आता सगळे पंच म्हणाले, आता यावर तोडगा तर काढलाच पाहिजे. काय करायचं पिंट्या, तूच सांग. पिंट्या म्हणाला, मला हिला नांदवायची नाही. पंच म्हणाले, पण 3 पोरींचं काय करायचं. पिंट्या म्हणाला, मी माझ्या पोरी सांभाळायला समर्थ आहे. पंच म्हणाले, पिंट्या वेडेपणा करू नकोस. 3 पोरी बघून तुला दुसरी बायको तरी कोण देईल. पिंट्या म्हणाला, का दुसरं लग्न करावं, असं काही आहे का. मी माझ्या मुली सांभाळू शकतो. ज्या बाईचा लवकर नवरा मरतो ती बाई एकटी मूल सांभाळते ना आयुष्यभर, त्याला मोठं करते. तसा मी का सांभाळू शकत नाही माझ्या मुली. अनिता तरीही निर्लज्जासारखं म्हणाली, पण आत्याचं काय करताय ते सांगा. पिंट्या म्हणाला, ते विचारायचा तुला अधिकार नाही. माझ्या बायकोचा मी निर्णय घेतला, आता नानाच्या बायकोचा नाना निर्णय घेतील आणि घटस्फोटाचे पेपर तुझ्या घरी येतील. आणि आता अनिता बापाच्या मागे बॅग भरून
तिन्ही मुले इथंच टाकून निघून गेली. अंगावर पिणाऱ्या मुलीची सुद्धा तिला दया आली नाही. तिला वाटलं मुली जेव्हा त्रास देतील तेव्हा पिंट्या तिला बोलवून घेईल. पण सासूचं काय करायचं हा प्रश्न सासऱ्यापुढे होता. या वयात तिला कुठं लावायची? आणि त्या बाबतीत खरं तर सासरा पिंट्या आणि कुबेरपेक्षा लेचापेचा होता असं म्हणावं लागेल. आता सगळे आपल्या आपल्या घरी गेले. 4 दिवस चर्चा तर जोरदार रंगणार होती. तो एक मनोरंजनाचा विषय झाला होता सगळ्यांसाठी. आता घरात कोणीच खात पीत नव्हतं. कुसुम सगळ्यांना विनंती करत होती. सासू एका कोपऱ्यात बसली होती. सासरा डोक्याला हात लावून पाय पसरून बसला होता. कुसुमला तर पिंट्याची भीती वाटत होती. त्यानं जीवाचं बरं वाईट काही करून घेतलं तर त्याचं अख्खं आयुष्य पडलं होतं. तिनं कुबेरला फोन केला आणि म्हणाली, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे या, इथे तुमची गरज आहे. कुबेर म्हणाला, आता मी तिथे येऊन काय करू? आय घालू दे, त्यांच्याच कर्माची फळं आहेत. असं म्हणून कुबेर हसत होता. आणि कुसुम म्हणाली, तुम्हाला काही कळतं का हो? घरावर संकट आलं आणि तुम्ही मात्र असं बोलताय. लक्षात ठेवा, ते तुमचं कर्मसुद्धा कुठे ना कुठेतरी लिहिलं जातंय. तुमच्यावर संकट आल्यावर कोणीतरी असंच असेल, मग तेव्हा काय कराल? आणि कुबेरनं आता जीभ चावली आणि म्हणाला, बरं बाई, येतो गुपचूप तिथं, नाही हसत. आता तुझ्या तोंडानं तू कर्मसिद्धांत सांगायला लागलीस म्हटल्यावर मी काय बोलू? कारण तुझं सगळं खरं असतं, अगदी 100%. असं म्हणून कुबेर दुसऱ्या दिवशी घरी आला. त्यानं पिंट्याला समजावलं, बापाला समजावलं, त्याच्या सावत्र आईला सुद्धा म्हणाला, आई तुला एक सांगू? जे अनिता सगळं बोलून गेली ना, ते सगळं कुसुमला खूप आधीपासून माहीत होतं, पण तिने अजून कोणालाच सांगितलं नव्हतं. पण तुझ्या सुनेनं बघ, तुझ्या याच बातमीचा वापर स्वतःची ढाल म्हणून केला. हा सगळा संस्काराचा भाग असतो. तू आमच्यासोबत किती चुकीचं वागलीस, किती चुकीचं केलंस, किती वाईट चिंतलं, ते आता मला बोलायचं नाही. पण इथून पुढे जर सुधारलीस तर कदाचित तुझी पापं कमी होतील. सासू आता खूप रडायला लागली आणि कुबेर आणि कुसुमची माफी मागायला लागली. कुबेर म्हणाला, तू कशीही वागली माझ्यासोबत तरी मी तुला अजूनही आईच म्हणतो, कारण तू पिंट्याची आई होतीस. एक आई कधीच चुकत नाही, पण बाई म्हणून मात्र तू चुकलीस. आणि मी लहान असताना तुला खूप संधी होती गं माझ्या नरडीला नख लावायची. कदाचित तुझ्या मनात खूपदा आलंही असेल तसं की मला मारून टाकावं, तरीही तू तसं केलं नाहीस, म्हणून तुझे आभार. सासू आता रडत होती आणि म्हणाली, कुबेर, पिंट्याचं कसं होणार रे? आणि आता कुबेर नुसता हसला, कारण आताही तिला पिंट्याचीच काळजी होती. शेवटी ती एक आई होती. चितेवर झोपली तरी शेवटच्या श्वासापर्यंत ती पिंट्याच करणार होती. मग कुबेर म्हणाला, मी पिंट्याशी बोललोय. तो आता अनिताला पुन्हा नांदवणारच नाही. त्याचा ठाम निर्णय झाला आहे. मागे पुढे बघू, त्याला लग्नासाठी तयार करू. पण दुर्दैवानं मी अपेक्षा करतो की जे सावत्रपण माझ्या वाटेला आलं ते तुझ्या नातींच्या वाट्याला येऊ नये. आणि आता सासूचा थरकाप उडाला. आई सावत्र लेकराला कशी वागवते हे तिनं स्वतः दाखवून दिलं होतं. आणि आता जेव्हा जर पिंट्याचं लग्न केलं तर स्वतःच्याच नातींना असलं सावत्रपण भोगाची वेळ येईल आणि त्यांचे किती हाल होतील कुबेरसारखे, हे तिला आठवलं. आणि तिच्या केलेल्या पापांमुळे किती जणांना ते पाप फेडायला लागत होतं. तिच्या सख्ख्या मुलाला, नातींना, तेही तिच्या डोळ्यादेखतच भोगत होते हे सगळं. हे तिला समजायला लागलं. पिंटीच्या सासरच्यांनी तर आता पिंटीला माहेरी यायची बंद करायचं ठरवलं. पिंटीलासुद्धा तिच्या वहिनीच्या आणि आईच्या अशा वागण्यामुळे सासरी टोमणे खावे लागत होते. आता सगळं समजत होतं, पण वेळ निघून गेली होती. मग असेच दिवस जात होते. सासूला सासरा बोलतच नव्हता, पण तरीही ती त्याच्या मागे पुढे करत होती. लाजून लाजून काम करत होती. पिंट्याच्या मुलीचं कुसुम बघत होती. सासूसुद्धा बघत होती. आणि आता सासूच त्या मुलींना कुबेरच्या मुलाला दादा म्हणा असं शिकवत होती. पण कुसुम समोर आली की मात्र ती खूप लाजायची, कारण वयानं आणि मानानं मोठी असूनसुद्धा ती कुसुमपेक्षा खूप छोटी झाली होती. आणि कुसुमचा चांगुलपणा सगळ्यात श्रेष्ठ ठरला होता. आता पुढे अनिता आणि पिंट्याचं काय झालं हे पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण बघूया.